नमस्कार मंडळी. मे महिन्यातली गरमी संपून जून महिन्यातला हळूवार पावसाळा सुरू झालेला आहे जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्याच भागांमध्ये. आणि वर्षीपेक्षा थोडंसं लवकरच मान्सूनचं आगमन ह्या वर्षी झालेलं आहे. बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत आणि बऱ्याच भागांमध्ये मोठा पाऊससुद्धा झालेला आहे. गेल्या वर्षी असंच पाऊस थोडासा लवकर आल्यामुळं लवकर पेरण्या झाल्या आणि बऱ्याच लोकांची पिकं लवकरच गेली. पण यावर्षी बरीच लोकं सुधरून थोडा मोठ्या पावसाची वाट बघून मोठा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त पेरणीकडे कोणत्या गोष्टींच्या म्हणजे कोणत्या पिकांकडे भर असणार आहे. आता ते गेल्या वर्षीच्या बाजारभावावरती डिपेंड राहतं. गेल्या वर्षी कोणत्या मालाला जास्त भाव होता त्याच्यावरती डिपेंड राहील की यावर्षी जास्त पेरणी कोणत्या पिकाची होईल. तर गेल्या वर्षी डाळीच्या पदार्थांचे म्हणजे डाळीच्या पिकांना जास्त मार्केट होतं. त्यामध्ये तुरीला सगळ्यात जास्त मार्केट होतं. त्यामुळं यावर्षी तुरीचं उत्पन्न जास्त मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आणि सोबतच इतर उडीद, मूग आणि मटकी यासुद्धा पिकांची भरपूर मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. सोबतच तेलबियांचे सुद्धा मार्केट गेल्या वर्षी चांगलं होतं. त्यामुळं त्याचीसुद्धा पेरणी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या भागामध्ये कोणत्या पिकाची जास्त पेरणी होती ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पेरणीसाठी मोठा पाऊस झाला आहे का ते सुद्धा सांगा. सोबतच हा व्हिडिओ माहितीदार वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पिकाविषयीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.